नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। जर तुमच्या मी सांगणाऱ्या गोष्टी जर चुकल्या तर याचा तुमचा ऍडमिशनवर फार मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे मी सांगणाऱ्या गोष्टी एकदा व्यवस्थित नीट समजून घ्या, नीट ऐकून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व बऱ्याचशा मुलांना एक डाऊट येतोय की माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहे, तर व्हेरिफिकेशन मध्ये मला काही प्रॉब्लेम येईल का, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। जो आपला पहिला मुद्दा आहे, रजिस्ट्रेशन करताना सगळ्यात मेन जी काळजी तुम्ही घेतली पाहिजे की तिथं आपल्याला लिहिलेलं असतं की जे तुमचं नाव आहे ते 12वीच्या मार्कशीट नुसार टाका। तरी सुद्धा बरेचसे मुलं हे आधार कार्डवर जसं नाव असतं किंवा रजिस्ट्रेशन सीईटीचा पेपर देण्यासाठी जे आपण रजिस्ट्रेशन सुरुवातीला केलेलं असतं त्यानुसार आपलं नेम टाकत असतात। त्यामुळे ही कुठेतरी तुमचं चुकतंय, त्यामुळे हे तुम्हाला करेक्ट करायचं आहे। तिथे जे दिलंय की 12वीच्या मार्कशीट नुसार तुम्हाला नेम टाकायचा आहे तर ते तुम्हाला तसंच टाकावं लागणार। दुसरी गोष्ट आहे की कास्ट। दादा मी कास्टच्या व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केले, सर्टिफिकेटसाठी अप्लाय केले किंवा नॉन क्रिमिलियर साठी अप्लाय केले, बट ती मला अजून मिळालेली नाहीये, बट माझ्याकडे त्याची ओरिजिनल रिसिप्ट आहे। जर समजा तुमच्याकडे ओरिजिनल रिसिप्ट असेल तर ती रिसिप्ट तुमची व्हेरिफिकेशनला चालते। त्या रिसिप्टचं तिथं तुम्हाला 3 ऑप्शन येतात, अवेलेबल आहे, नॉट अवेलेबल, बट अप्लाइड आणि नॉट अप्लाइड असे 3 ऑप्शन येतात। ज्या वेळेस तुम्ही नॉट अवेलेबल बट अप्लाइडला क्लिक करतात त्यावेळेस तुम्हाला तिथे तुमच्या रिसिप्टवर जो टोकन नंबर दिलेला असतो तो टोकन नंबर एंटर करायला येतो। व्हेरिफिकेशन तुमच्या या रिसिप्टवर होतं, बट ऍडमिशनच्या वेळी मात्र तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात। त्यामुळे जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होण्याची शक्यता असते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन जा। त्यामुळे कास्ट भरताना जर आपल्याला माहिती असेल की आपली व्हॅलिडिटी नाही येणार, एका महिन्यात नाही येणार, एजंट लोक बोलतायत की 1-1 वर्ष झालं अप्लाय करून तरी सुद्धा एजंट लोक देत नाहीयेत, तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही ऍज अ ओपन कॅटेगरी म्हणून कॅन्डिडेट रजिस्टर करा। मग दादा मला कास्टचे बेनिफिट्स नाही मिळणार, अरे राजा तुला कास्टचे बेनिफिट्स नाही मिळणार बट तुझं ऍडमिशन तर कॅन्सल नाही होणार ना। त्यामुळे आत्ताच तुम्ही ओपन मधून रजिस्टर करा। जर तुम्हाला कास्टचे कुठलेही डॉक्युमेंट मिळण्यास अडचण येणार असेल किंवा भविष्यात ते मिळतील की नाही याची गॅरंटी नसेल तर आत्ताच ओपन मधून रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला ऍडमिशन मिळेल। कट ऑफ मध्ये थोडा फरक होईल बट ऍडमिशन मात्र मिळेल, ऍडमिशन कॅन्सल होणार नाही। जर तुम्ही आता कास्ट मधून रजिस्ट्रेशन केलं आणि जर समजा तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट नाही मिळाले तर त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कॅन्सल होण्याची शक्यता असते। आता आपण बघूया की स्पेलिंग मिस्टेक जे असतात नेम्स मध्ये त्या तुम्ही करणं अवॉइड करा। केअरफुली फॉर्म भरा, हळूहळू भरा, टाइम लागू द्या। त्यामुळे फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक टाळा। आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जो आहे की तुमचा मोबाईल नंबर। बरेचशी मुलं काय करतात की सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असतो तो मोबाईल नंबर ऍट दी एंड ऍडमिशनच्या वेळेस चालू नसतो किंवा रिचार्ज न मारल्यामुळे तो मोबाईल नंबर बंद झालेला असतो। तर ऍडमिशनच्या वेळी यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। ऍडमिशनच्या वेळेस आपलं ऍडमिशन कन्फर्मेशनचा आपल्याला ओटीपी आपल्या त्या मोबाईलवर येत असतो। त्यामुळे तुम्ही ती गोष्ट मात्र लक्षात घ्या की मोबाईल नंबर तुम्हाला जो चालू आहे ना तोच तिथे इनपुट करायचा आहे। जर ऑटोफेच मोबाईल झालेला असेल तर तो मोबाईल नंबर कमीत कमी ऍडमिशन पर्यंत तरी चालू ठेवणं गरजेचं आहे। आता आपण बघूया TFWS सिलेक्ट करायचं की नाही। TFWS म्हणजे काय, ट्युशन फी वेव्हिअर स्कीम। आता ट्युशन फी वेव्हिअर स्कीम म्हणजे काय की आपल्याला कॉलेजची जी ट्युशन फी असते ती TFWS थ्रू जर सीट अलॉट झालं तर ती माफ होत असते। बट आता यात कोणी कोणी अप्लाय करायचं, मुलींनी अप्लाय करायचं का, तर अजिबात नाही। कारण मुलींना गव्हर्नमेंट कडून ऑलरेडी ट्युशन फी माफ मिळते, त्यामुळे तिथे TFWS चं ऑप्शन दिसलं म्हणून कुठेही क्लिक करायचं नाहीये। मुलींसाठी ही TFWS थोडं घातक ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करायचं नाहीये। TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हिअर जी तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे। TFWS चा कट ऑफ बऱ्याचशा वेळी हाय जाण्याचे जास्त चान्सेस असतात आणि शक्यतो तो हायच जातो, 99% तो हायच जातो। त्यामुळे तुम्हाला लोअर कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे TFWS मुलींनी करायचंय का, तर नाही। आता दुसरी गोष्ट, अजून कोणी कोणी नाही करायचं, SC कास्टवाले, ST कास्टवाले, त्यानंतर ओबीसी वगैरे या सर्व जे पण कास्ट मध्ये येतात त्यांनी TFWS करायचं नाहीये। फक्त जे ओपन कॅटेगरी मध्ये जे स्टुडंट येतात त्यांनीच फक्त TFWS साठी अप्लाय करायचंय, म्हणजे त्यांना ट्युशन फी वेव्हिअर ते सुद्धा
85 किंवा 90च्या पुढे असाल तरच तुम्ही अप्लाय करा. अदरवाईज ऑलरेडी पर्सेंटाईल कमी असल्या कारणाने TFWSचा कट ऑफ अजून हाय जातो, म्हणून तुम्हाला कॉलेज लोवर मिळण्याचे चान्सेस असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन चला. आपण आता व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, याचा मी नंतर एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, किती सेट घेऊन जायचे, सर्व मी त्यात सांगणार आहे. बट रजिस्ट्रेशन करताना जर तुम्ही यातली एक जरी चूक केली तर तुमचं ऍडमिशनच्या वेळी थोडा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते आणि कास्टचे डॉक्युमेंट जर नसतील तर ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सलच होतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन चला. VGTI व COEP यासारख्या महाराष्ट्रातल्या टॉपर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या व 3 ते 4 वर्षापूर्वी MST CET मध्ये टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्यांकडून ऍडमिशनचा हॅसल फ्री गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ऍपची लिंक टाकली आहे ती डाउनलोड करून तुम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल होऊ शकता.